निर्णय द्यावा आपण सभापती महोदय. सन्माननीय सभापती महोदय, या संदर्भामध्ये जो काही महसूल विभागानं सन्माननीय अध्यक्ष महोदय त्यांचा अहवाल या ठिकाणी दिलेला आहे, त्याच्यामध्ये संबंधित जमीन मालक डेव्हलपर यांची नावं त्या अहवालामध्ये आहेत. त्यातले किती अहवाल हा 4 तारखेला सन्माननीय अध्यक्ष महोदय प्राप्त झालेला आहे. आज तारीख 7-8 आहे. 4 दिवसापूर्वी अजून तो अहवाल मंत्री म्हणून माझ्याकडे आलेला नाही. तो अहवाल विभागामध्ये आहे. तरी सुद्धा मी सांगतोय आपल्याला, जे कोणी सभागृहामध्ये अशा प्रकारचं उत्तर आम्हाला अपेक्षित नाहीये. अधिवेशन चालू आहे, अहवाल आणू नाही, नाव माहिती नाही, अशा प्रकारचं उत्तर आपण बंटी पाटील ते मंत्री महोदयांनी सांगितलं, प्रवीणजी 7 त्यांच्या उत्तरात आहे, 7-10 अहवाल आलेला आहे. मग नाही तुमचं उत्तर बघा, महसूल आलेला आहे. मग तिथनं पुढे हा प्रश्न आल्यावर मग तुमच्याकडे अहवाल आला 4 दिवसापूर्वी. हा प्रश्न जर टाकला गेला नसता तर तो अहवाल तिथंच महसूल खात्याचा दडपला असता. म्हणजे प्रश्न टाकल्यावर अहवाल तुमच्याकडे मग 7-10 ते या सभापतीमध्ये मार्च पर्यंत अहवाल तिथं का थांबला होता? मग महसूल खात्यानं गृहनिर्माण खात्याला का पाठवला नाही त्या ठिकाणी? आणि मंत्री महोदय, सभापती महोदय, असे 800 फ्लॅट नवी मुंबईमध्ये पडून आहेत ज्याचं लॉटरी काढली नाही. स्पेसिफिक विचार लॉटरी काढली नाही. आमचं म्हणणं स्पेसिफिक आहे सभापती महोदय. मगाशी आपण जे निर्देश दिले याचा अहवाल घेऊन हे गरिबांना घरं मिळाली पाहिजे, ती भूमिका आमची आहे. त्याच्या संदर्भात त्या अधिकाऱ्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का? माननीय अध्यक्ष महोदय, कुणालाही पाठीशी घालण्याचा या ठिकाणी प्रश्न नाही. मी आपल्याला ब्रीफिंग घेत असताना सुद्धा जी माहिती घेतली आणि अधिकची सुद्धा जी माहिती सन्माननीय अध्यक्ष महाराज मी विभागाकडनं मागवलेली आहे. सर्वे नंबर त्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि महसूल विभाग यातल्या लँड रेकॉर्डच्या कडची माहिती घेऊन पोलिसांना याच्यामधले नावं याची नावं कोण आहेत याची बसून बोलू नका, बसून बोलू नका. माझं उत्तर ऐका ना. मंत्री महोदय उत्तर देत आहेत. आपण एक मिनिट, आपण बसा जरा, आपल्या जागेवर बसून घ्या. आई बसा, शिंदे साहेब बसा. सन्माननीय सभापती महोदय, मी परत सांगतोय, हा गुन्हा महसूल विभागानं दाखल केला. ऐका ना, आता माझं ऐका. मी आता शांतपणे आपलं सगळं ऐकलं. मी सतत विभागाकडनं माहिती घेतोय आणि महसूल विभागाने सन्माननीय अध्यक्ष महाराज 7/3/2006 गुन्हा दाखल केलाय. आज तारीख 9 आहे. एकच दिवस झालाय. या बाबतीत सुद्धा गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक वेळा अज्ञात व्यक्ती किंवा संबंधित मालमत्तेशी संबंधित व्यक्ती अशा पद्धतीनं सुद्धा अहवाल येतो. तरी सुद्धा गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांना महसूल विभागाचे नाही राखून ठेवू नका सभापती महोदय. मी सांगतो ना आपल्याला, गुन्हा FIR दाखल करणाऱ्या महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आजच सूचना देण्यात येतील. जर त्यांनी गुन्हा दाखल करताना नावं सांगितली नसतील तर पुरवणी आरोपपत्रामध्ये, पुरवणी FIR मध्ये जी नावं निष्पन्न होतील त्या नावाचं ऍडिशनल FIR दाखल करण्याच्या सूचना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आजच दिल्या जातील. बसा जरा, आपण बसा. माननीय प्रभारी मंत्री महोदयांनी प्रश्नाचं उत्तर देत असताना अतिशय अभ्यासपूर्वक आणि कसोशीने दिलेलं आहे. तथापि सदस्यांच्या ज्या भावना आहेत त्या ज्या प्रश्नामध्ये उपस्थित झालाय त्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही हे निदर्शनास बाब आलेले आहे आणि म्हणूनसाठी त्यांचा प्रश्न उत्तर देण्याचा असून देखील सुद्धा आपल्या प्रश्नाला उत्तर मिळालं नाही, म्हणून हा प्रश्न राखून ठेवण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6831. सन्माननीय सभापती महोदय.